नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित किंकाळी ही कादंबरी आणि आज भाग दुसरा। धुरी पटकन सोफ्यावरनं उठला आणि 4 ढांगात बाहेर पडून दिसेनासा झाला। सौम्या पाणिनीकडे बघत राहिली। आता हा माणूस 5 लिटरचा पेट्रोलचा कॅन खरेदी करायला जाईल, नंतर त्यात पेट्रोल भरेल, त्याला ते थोडं लालसर करावं लागेल, सौम्या म्हणाली। तोपर्यंत त्याच्या लक्षात येईल की त्यांनी आपल्याला सांगितलेली गोष्ट ही टिकणारी आणि कुणाला मान्य होण्याजोगी नाहीच आहे, पाणिनी म्हणाला आणि त्यांनी सौम्याकडे बघितलं, पण ती आपल्या विचारात हरवली होती। धुरी हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय एवढ्यात, विचाराच्या तंद्रीत सौम्या पुटपुटली। पाणिनींनी शांत राहून तिला विचार करायला अवधी द्यावा असं ठरवलं। आठवलं, एकदम किंचाळून सौम्या उद्गारली। सर, आज ऑफिसमध्ये येताना कारमधला रेडिओ लावला होता, त्यात बातम्या ऐकत होते। बातम्यात असं सांगितलं की डॉक्टर त्रिलोचन बंब नावाच्या एका व्यक्तीवर काल प्राणघातक हल्ला झाला आणि ते बेशुद्ध अवस्थेत एका इस्पितळात ॲडमिट झालेले आहेत। शेजाऱ्यांनी एका स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज ऐकला आणि ठोसा मारण्याचाही आवाज ऐकला आणि एका स्त्रीला घराबाहेर पळून जाताना पाहिलं। पळून जाणाऱ्या या स्त्रीचं वर्णन हे धुरीला भेटलेल्या स्त्रीशी बरंच मिळतं जुळतं आहे, सौम्या म्हणाली। हे बघ, या अशा वर्णनाला फारसा काही अर्थ नसतो सौम्या। असं वर्णन हे फार वरवरचं असतं आणि सगळ्या तरुण स्त्रियांना ते लागू पडेल असं असतं। ते माहिती आहे मला सर, पण आत्ता मला नेमकं आठवलं की धुरी हे नाव मी कुठे ऐकलं आहे ते। डॉक्टर बंब यांच्यावर हल्ला झाला तो रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान। हल्ला करणारी स्त्री होती म्हणून पोलिसांनी तपास करताना एवढ्या रात्री डॉक्टर बंब यांनी कुणाला अपॉइंटमेंट दिली होती हे रजिस्टरवरनं बघितलं। एवढ्या उशिरा अपॉइंटमेंट 2 व्यक्तींना दिली गेली होती, त्यातलं एक नाव मला आत्ता आठवत नाही, पण दुसरं नाव धुरी हेच होतं। पोलिसांचा कयास असा आहे की ती स्त्री कुठल्या तरी अंमली पदार्थांसाठी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आलेली असावी। त्यांच्या डोक्यात काचेचं काहीतरी भांडं किंवा जड वस्तू मारून त्यांना बेशुद्ध पाडलेलं असावं, दवाखान्यातल्या अंमली पदार्थाची चोरी केलेली असावी। वेदना कमी करण्याचा औषध म्हणून डॉक्टरांच्याकडे अशा पदार्थांचा साठा असतो। ते माहिती आहे मला। सौम्य, एक काम कर, पटकन कनक ओजसला जाऊन भेट, त्याला या डॉक्टर बंब यांच्या व्यवसायाबद्दल माहिती काढायला सांग। मुख्य म्हणजे दवाखान्याची जागा कुठे आहे ते शोधून काढायला सांग। जागा जर त्या पेट्रोल पंपाच्या जवळ असेल आणि वर्णन जुळत असेल तर आपल्याला हवी ती व्यक्ती हीच आहे आणि आपलं आशील चांगलं अडचणीत आहे। कनकला कामाला लावलंस की नंतर आपण ऑफिसमध्ये येऊन धुरीशी फोनवर संपर्क कर, त्याच्या बायकोशी संपर्क कर, तो नसेल तर अर्थात, आणि तिला सांग की मला तातडीनं मिस्टर धुरीशी बोलायचं आहे, पाणिनी म्हणाला। सौम्यानं मान डोलवली आणि ती ऑफिसच्या बाहेर पडली। 10च मिनिटांनी पाणिनीला निरोप मिळाला की धुरी त्याच्या ऑफिसमध्ये नव्हता, घरच्या फोनवर सुद्धा संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे त्याच्या बायकोशी सुद्धा बोलता आलेलं नाही। कनक ओजसला सूचनेनुसार कामाला लावण्यात आलेला आहे। दुपारी 4 वाजता सौम्यानं कनक ओजसकडून आलेला अहवाल पाणिनीला दिला। डॉक्टर बंब हे 62 वर्षांचे गृहस्थ आहेत, सर्जन आहेत आणि मर्यादित स्वरूपात आपली प्रॅक्टिस करतात। 39,647 सूर्यदत्त संस्थेजवळच्या रस्त्यावर ते राहतात आणि ही जागा ब्युटी रेस्ट हॉटेल म्हणजे ज्या ठिकाणी धुरीनी त्या तरुण मुलीला नेलं होतं त्या ठिकाणापासून अगदी जवळ आहे। रात्री 11:30 वाजता डॉक्टर बंब यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं एका स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज ऐकला, ठोसे मारल्याचा आवाज ऐकला। हा आवाज डॉक्टर बंब यांच्या घरातून येत होता। वरकरणी तिथे मारामारी झाल्यासारखं दिसत होतं। बंब यांचा नोकर घराच्या मागच्या बाजूला असलेल्या गॅरेजजवळ राहतो, त्यांनी हा आवाज ऐकला। तो त्यावेळी बाथरूममध्ये आंघोळ करत होता। आवाज ऐकल्यावर त्यांनी पटकन टॉवेल गुंडाळला आणि काय भानगड आहे ते बघायला जिना उतरून खाली गेला। या व्यतिरिक्त पूर्वेच्या बाजूला राहणारी आणखीन एक डहाणूकर नावाची शेजारीण आहे, तिने पण हा आवाज ऐकला होता
आणि घरातून बाहेर पडणाऱ्या स्त्रीला पाहिलं. तिनेच पोलिसांना कळवलं. पोलीस लगेच तिथे आले, कारण त्याच वेळेला ते त्याच भागातून गस्त घालत होते. पोलिसांनी पाहिलं तेव्हा डॉक्टर बंब बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. फ्लॉवर पॉट सदृश काचेची जड वस्तू फुटलेल्या अवस्थेत शेजारी पडलेली दिसत होती. डहाणूकरनी सांगितलेल्या माहितीनुसार पळून जाणाऱ्या स्त्रीचे गडद तपकिरी रंगाचे केस होते. तिच्या अंगावरचा ड्रेस धुरींनी वर्णन केल्याप्रमाणे करड्या रंगाचा होता. तिच्या हातात पर्स वगैरे काहीही नव्हतं. हात पूर्णपणे रिकामे होते. धुरीशी त्याच्या ऑफिसमध्ये किंवा त्याच्या घरी संपर्क होऊ शकलेला नाही. मी दर 5-10 मिनिटांनी प्रयत्न करतो आहे. डॉक्टर बंब यांनी ठेवलेलं अपॉइंटमेंटचं पुस्तक पोलिसांच्या हाती लागलेलं आहे. एकूण 2 जणांना अपॉइंटमेंट दिल्या गेल्या होत्या. त्यातली एक धुरी आणि दुसरी पांडव. फक्त आडनावच लिहिली आहेत अपॉइंटमेंट पुस्तकात. नाव किंवा नावाची अद्याक्षरं नाहीत. पाणिनींनी रिपोर्ट वाचून संपवला. ही आडनावं परत परत आली आहेत का? पाणिनींनी विचारलं. नाही, ते समजणं अवघड आहे. अपॉइंटमेंट बुकमध्ये प्रत्येक दिवशी वेगळं पान वापरलं जातं, सौम्या म्हणाली. तुझी शॉर्टहँडची डायरी आणि पेन्सिल बरोबर घे. आपल्याला बाहेर जायचं आहे. काही झालं तरी धुरी हा आपला आशील म्हणून असणार आहे, पाणिनी म्हणाला. पाणिनी आणि सौम्या सूर्यदत्त मार्गावरील डॉक्टर बंब यांच्या पत्त्यावर पोहोचले. डॉक्टरांचा बंगला टेकडीच्या उतारावर होता. 2 कारसाठी पार्किंग व्यवस्था होती आणि त्यावर एक टुमदार बंगला होता. डॉक्टरांना भेटायच्या आधी आपण त्यांचे शेजारी डहाणूकर यांना आधी भेटूया. त्यांच्यानंतर डॉक्टरांचा गडी, जो टॉवेल गुंडाळून बाहेर बघायला आला होता, त्याचीही मुलाखत घेऊया, पाणिनी म्हणाला. आणि त्याने डहाणूकरच्या दारावरची बेल वाजवली. दारात एक माणूस येऊन उभा राहिला. मी मिस्टर पटवर्धन आहे आणि ही माझ्याबरोबरची सौम्या सोहोने. आपली ओळख करून देत पाणिनी म्हणाला, ठीक आहे, मी हनुमान डहाणूकर. दारात उभा असलेला माणूस म्हणाला, पण त्याच्या चेहऱ्यावर ना शत्रुत्वाचे भाव होते ना मित्रत्वाचे. आपल्याकडे आलेला पाहुणा पुढे काय बोलतोय याची तो वाट बघत होता. साधारण 50शीचा तो माणूस होता. करडे डोळे, जाडजूड भुवया आणि भादरलेल्या मिशा. मला वाटतं तुमच्या बायकोनी पोलिसांना फोन केला होता. हो बरोबर. ती आत आहे? आहे. तिच्याशी बोलायचं आहे आम्हाला. कशाबद्दल? तिने काय पाहिलं, काय ऐकलं याबद्दल. तिने पोलिसांना सांगितलं आहे ते मला समजलं आहे. दारातल्या माणसानं आपले संवाद तिथेच थांबवले. ना त्यांनी त्या दोघांना आत यायला सांगितलं ना जायला सांगितलं. पाणिनी मात्र मुद्दामच तिथे रेंगाळत उभा राहिला. आतमधून हार्मोनियम वाजवण्याचा आवाज येत होता, अगदी हळूहळू मंद स्वरातली सुरावट. तो आवाज अचानक थांबला. कुणीतरी आतून विचारलं, पटवर्धन म्हणजे पाणिनी पटवर्धन ॲडव्होकेट तर नाही? हां, तोच आहे मी, पाणिनी म्हणाला. अरे बाप रे, वाव, मी अपेक्षाच केली नव्हती की कधी काळी तुम्ही माझ्या घरी याल. कोर्टात मी तुम्हाला बऱ्याच वेळेला बघितलं आहे, तुमचे फोटो बघितलेत. या 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 आत या, आत या मिस्टर पटवर्धन. मिसेस डहाणूकर तिच्या नवऱ्यापेक्षा गबदूल होती, पण त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी तरुण वाटत होती. खोली बाहेर येताच तिने सगळ्या परिस्थितीचा ताबा घेतला. तुमच्या बरोबरीच्या या तरुणीचं नाव काय म्हणालात तुम्ही? ही सौम्या सोहोने, माझी सेक्रेटरी. हॅलो, कशा आहात तुम्ही सोहोने मॅडम? खरंच खूप आनंद झाला तुम्हा दोघांना भेटून. या ना, या आत या, आत या, बसा बसा. ती एकदम उत्तेजित आणि उत्साहित होत म्हणाली. मला वाटतं ना, काल रात्री काय झालं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, मिसेस डहाणूकर म्हणाली. हां, बरोबर आहे तुमचं. तुमचा काय संबंध आहे याच्याशी मिस्टर पटवर्धन? माझा एक क्लायंट आहे, त्याचा आणि डॉक्टर बंब यांचा संबंध आलेला आहे. म्हणजे डॉक्टरांचा मित्र आहे तो, आणि ते डॉक्टर आत्ता आजारी आहेत. ओ अच्छा अच्छा, असं आहे तर. खरं म्हणजे तुम्हाला फार काही सांगण्यासारखं नाहीच आहे. मी सुचवते की तुम्ही इथे खिडकीजवळच बसा, कारण मी काल रात्री इथेच बसले होते. हे सगळं घडलं ना तेव्हा, म्हणजे मग ते तुम्हालाही नीट बघता येईल. पाणिनी पटवर्धन आणि सौम्या तिने सांगितलेल्या ठिकाणी खिडकीजवळ बसले. छान दृश्य दिसतंय की खिडकीतनं, पाणिनी म्हणाला. अहो, माझा नवरा तर या खिडकीत जवळजवळ पूर्ण दिवस बसून असतो. त्याच्याकडे दुर्बीण आहे चांगली.
त्यातून पक्षी निरीक्षण, निसर्ग बघणं सगळं काही तो आवडीने करतो. त्याला न घरात बसूनच असं बघायला आवडतं. बाहेर फारसं फिरायला जात नाही तो. मिसेस डहाणूकर म्हणाली. काय आहे बाहेर फिरायला पर्यटनाला जाणं म्हणजे पैसा खर्च करणं आलं ना, नाही का? बरं मिस्टर पटवर्धन, मी तुम्हाला थोडक्यात सांगते काय घडलं ते. तर काल रात्री मी आणि माझा नवरा दोघेही या खिडकीजवळच बसलो होतो. म्हणजे आत्ता तुम्ही बसलाय का नाही तिथे. माझ्या नवऱ्याने काही फोटो काढले आणि नंतर तो आमच्या घराच्या तळघरात असलेल्या डार्क रूममध्ये गेला. म्हणजे फोटो डेव्हलप करायला तो. मी तिथेच बसून होते. आता मध्येच तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही इथे राहायला येण्याच्या आधीपासनं डॉक्टर बंब हे आमचे म्हणजे माझ्या नवऱ्याच्या ओळखीचे होते. त्यामुळे आम्हाला इथे त्यांच्या शेजारी जागा मिळाली. डॉक्टर बंब आणि माझी ओळख 8 वर्षांपूर्वी एक रुग्ण आणि डॉक्टर या नात्यातनं झाली आणि पुढे आमची मैत्री झाली, हनुमान डहाणूकर म्हणाला. बोलता बोलता पाणिनींनी जवळची दुर्बीण घेतली, आपल्या डोळ्यांना लावली आणि एकदम कौतुकानं उद्गारला. अरे वा, फारच अप्रतिम दुर्बीण आहे. दुर्बीण या विषयातला मी बऱ्यापैकी तज्ज्ञ आहे. तुम्हाला सांगतो पटवर्धन, माझ्या पाहण्यात आलेली ही सर्वोत्कृष्ट दुर्बीण आहे बरं का. या दुर्बिणीतनं डॉक्टर बंब यांच्या अंगणातलं ते मांजर बघा, ते कशाशी खेळतंय तेही तुम्हाला बघायला मिळेल. डॉक्टर बंब यांचं मांजर? ते मांजर डॉक्टर बंब यांचं नाही आहे. पश्चिमेच्या बाजूला त्यांचे आणखीन एक शेजारी आहेत, अधर आगवेकर नावाचे, त्यांचं मांजर आहे ते. अर्थात हे आगवेकर कुटुंबीय कोणात फारसे मिसळत नाहीत. तसे ते आहेत चांगले, पण एकल कोंडे आहेत ते. त्या मांजरानं कुठून तरी सोनेरी मासा मिळवलेला दिसतोय खेळायला. हो, त्या स्विमिंग पूलाजवळनं ते मांजर कायम पडलेलं असतं. त्याची नजर त्यातल्या पाण्यातल्या माशांच्यावर असते. बराच वेळ ते मांजर तिथे घालवतं. आत्तापर्यंत ते त्या माशाला कधीही पकडू शकलं नव्हतं. अरे च्या, आत्ता मात्र त्या मांजराने तळ्याजवळ सोनेरी माशाला मारलेलं दिसतंय. त्या पाण्याजवळची जी हिरवळ आणि बाग केली आहे ना, ती डॉक्टर बंब यांचा गडी दीनानाथ पुरी यांनी तयार केली आहे बरं का. खूप कष्टाळू आहे तो. आम्ही का नाही त्याला दीना म्हणतो, दीना. मिसेस डहाणूकर म्हणाली. बरं, मला आता डिस्टर्ब करू नका तुम्ही. मला पाणिनी पटवर्धनना सगळी हकीकत सांगू दे. विषयांतर फार झालं. आपल्या खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याबद्दल सांगू दे. मिसेस डहाणूकर म्हणाली. सौम्या सोहनी आपली पेन्सिल आणि डायरी काढून टिपणं घ्यायच्या तयारीला लागली. तर पोलिसांनी मला कालावधीबद्दल जास्त करून विचारलं. मी त्यांना सांगितलं की साधारण रात्री 11:30 वाजता हे घडलेलं असावं. आतल्या बाजूनं हार्मोनियमवर एक शास्त्रीय धून वाजवलेली पाणिनीला ऐकू आली. माझी पुतणी सहेली ती वाजवते हे. काही दिवस इकडे राहायला आली आहे. अच्छा, केवढी आहे वयानं? 19. मग काल रात्री तिने पाहिलं का काही? अजिबात नाही. ती हार्मोनियम वाजवत होती. एवढ्या रात्री? हो, तिला खूप आवड आहे. शास्त्रीय शिकली आहे. त्याचा सराव करायला लागतो ना. आम्ही बोलू का तिच्याशी? पाणिनीने विचारलं. पाणिनीने हा प्रश्न विचारताच दोघेही डहाणूकर हादरले. हनुमान डहाणूकर एकदम गडबडीत म्हणाला, नाही नको, मला नाही वाटत तुम्ही बोलावं. तिने काही पाहिलेलंच नाही आहे. तर मी पुढचं सांगते ना, मिसेस डहाणूकर म्हणाली. काय सांगत होते? तर या स्त्रीला मी रस्त्यावरून चालत येताना बघितलं. मला आश्चर्यच वाटलं, कारण या भागात तिला कधी बघितलंच नव्हतं. मी दुर्बीण लावली डोळ्याला आणि बघितलं तर ती डॉक्टर बंब यांच्या घरात जात होती. करड्या रंगाचा ड्रेस अंगात होता, पायात ब्राऊन रंगाचे बूट होते. तिच्या हातात हँडबॅग किंवा पर्स होती का? नाही, या बाबतीत मला नक्की नाही सांगता येणार, पण काही हातात होतं असं वाटत नाही. पण एक नक्की, ती बाहेर आली तेव्हा हातात काहीही नव्हतं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते. ती आत गेल्यावर थोड्याच वेळात आतून जोरजोरात आवाज यायला लागले, मारामारीचे. मला आधी काय चाललंय ते कळलंच नाही. मी हनुमानला हाक मारली, पण तो जवळपास नव्हता. मग काय आहे ते बघायला मी पुढच्या दाराकडे धावले. त्याच वेळी तिने किंकाळी फोडली. 2 वेळा. मी क्षणभर थांबले
आणि लावला की पोलिसांना फोन. किंचाळण्याचा आवाज डॉक्टरांच्या घरातूनच येत होता. पोलिसांना मी सांगितलं की मला बाईच्या किंचाळण्याचा आवाज आला. काचेची वस्तू फुटल्याचा आवाज मी ऐकला. एवढं सांगून मी फोन बंद केला आणि पुन्हा दाराकडे धावले. खिडकीत नाही गेलात? नाही, कारण मला हार्मोनियमच्या आवाजापासून दूर जाऊन तिकडे काय झालं आहे ते बघायचं होतं. खिडकीत गेले असते तर हार्मोनियमच्या आवाजात ते कळलं नसतं ना. बरं, पुढे? ती मुलगी लगेच झप झप चालत म्हणजे पळतच बाहेर आली. आत गेलेलीच मुलगी होती का वेगळी? अहो, जी आत गेली ती. बरं, पुढे काय झालं? ती गेली पळत रस्त्यावर आणि मला डॉक्टरांच्या घराकडे जायचं होतं. पोलीस येणार होते, त्यांना सगळ्यात प्रथम माहिती द्यायला पाहिजे ना. तेवढ्यात माझा नवरा अनुमान मला तिकडेच निघालेला दिसला. पण डॉक्टरांचा घरगडी दिनापुरी किंकाळी ऐकल्यावर टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत मागच्या दाराजवळ आलेला दिसला. मग अनुमान परत फिरला आणि घरी आला. अच्छा, पोलीस आल्यावर काय झालं मग? मग मी त्यांना काय काय घडलं ते सगळं सांगितलं. पोलिसांनी त्यांची काही माणसं तिला शोधायला बाहेर पाठवली, काही डॉक्टरांच्या घराजवळ ठेवली. आणि घरगडी पुरी? त्याला पोलिसांनी त्याच्या घरी पाठवलं. बरेच दिवसापासून आहे का तो डॉक्टर बंबई यांच्याबरोबर? अहो, माझी आणि डॉक्टरांची ओळख झाल्यापासून तो आहेच त्यांच्याकडे. अनुमान डहाणूकर म्हणाला. तुम्ही पोलिसांशी बोललात? नाही, अजिबात नाही. मला अशा कुठल्याच लफड्यात साक्षीदार म्हणून अडकायचं नसतं. फालतू वेळ जातो कोर्टात, तारखा पाडतात. वकील आरोपी सोडून साक्षीदारालाच कोंडीत पकडणारे प्रश्न विचारतात. घेतला आहे अनुभव मी. त्यापेक्षा मी माझ्या फोटो डेव्हलपिंगच्या छंदात स्वतःला गुंतवतो. अनुमान म्हणाला. कुठल्या केसमध्ये तुम्हाला हा अनुभव आला आहे? खुनाच्या? नाही, स्कूटर अपघाताच्या. मिसेस डहाणूकर म्हणाली, मी सांगू का? मी पोलिसांना एवढी सविस्तर माहिती दिली की माझ्या नवऱ्याला काही प्रश्न विचारायचं त्यांच्या डोक्यातच नाही आलं. घराबाहेर जी मुलगी पळत आली तिचा आत घडलेल्या घटनेशी काहीही संबंध नव्हता. ती वेगळीच मुलगी होती. अनुमान म्हणाला. वेगळी मुलगी? पाणीनी आश्चर्यानं म्हणाला. माझा अंदाज आहे. ही माझी बायको रवीना जेव्हा पोलिसांना फोन करत होती तेव्हा ही मुलगी मागील दारानं बाहेर पडली. तुमच्या या विधानामधून आपल्याला नेमका कालावधी निश्चित करता येत नाही आहे. बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. मी माझ्या बायकोबरोबर बसून घडलेल्या घटनांचा आढावा घेत होतो. मी ज्या वेळेला डॉक्टरांच्या घराकडे जाण्यासाठी पायऱ्या उतरत होतो त्या दरम्यान मला त्यांच्या घराची पुढची बाजू दिसत नव्हती. माझी बायको जी आधी खिडकीत उभी होती तिला पुढची आणि मागची दोन्हीही बाजू दिसत होत्या. पण ती फोन करायला गेली आणि त्यानंतर लगेचच ती डॉक्टरांच्या घराकडे म्हणजे पुढच्या दाराकडे जाण्यासाठी रस्त्यावर आली. पण त्यावेळी तिला घराची मागची बाजू दिसत नव्हती. पटवर्धन, मी बायफोकल चष्मा लावतो, त्यामुळे पायऱ्या उतरताना मला खाली वाकून पायऱ्या बघत उतरायला लागतं. मी तसंच करत होतो, पण मध्येच मान वर करून सुद्धा बघत होतो आणि त्याच वेळेला मला ही मुलगी दिसली. ही मुलगी दिसली म्हणजे नेमकी कुठली? पुढच्या दारातून जी बाहेर पडली ती? नाही, मागच्या दारातून जी बाहेर पडली ती. आणि माझा जो अंदाज आहे त्यानुसार हीच ती मुलगी होती जिने डॉक्टरांना खाली पाडून बेशुद्ध केलं. तिचं वर्णन करता येईल का तुम्हाला? नाही, ती स्त्री होती एवढंच मी सांगू शकतो, याहून अधिक जास्त नाही. तिने एक लांब कुडता घातला होता, तिच्या गुडघ्यापर्यंत येईल एवढ्या लांबीचा. कारण मला तिची फक्त एक झलकच दिसली. आणि मागचा दरवाजा एकदम उघडला गेला आणि ती पळत बाहेर आली. मी तिला फक्त 1-2 सेकंद बघितलेलं असेल. माझ्या नवऱ्याने त्यांनी पाहिलेली ही गोष्ट पोलिसांना सांगितली नाही याची मला आता काळजी वाटते हो. तुम्हाला काय वाटतंय पटवर्धन? हे त्यांनी सांगायला पाहिजे. पाणिनीने तिरक्या नजरेनं सौम्याकडं बघितलं. ती प्रत्येक संवाद लिहून घेत होती. याची खात्री झाल्यावर मिसेस डहाणूकरच्या प्रश्नाला त्याने उत्तर दिलं. नक्कीच. मला वाटतं की त्यांनी हे पोलिसांना सांगायला हवं, हे त्याचं कर्तव्य आहे. अनुमान जोरात हसला आणि म्हणाला, पोलिसांना कधीही वाटलं तर ते मला केव्हाही इथे येऊन प्रश्न विचारू शकतात.
पण मी इथून त्यांना सांगायला काही जाणार नाही. माझ्या बायकोनी त्यांना आधीच खूप माहिती देऊन ठेवली आहे. मला आता डॉक्टरांचा घरगडी दिनापुरीला भेटायचं आहे. कुठे असेल तो आत्ता? त्याला त्याच्या घरी राहायची परवानगी दिली आहे पोलिसांनी. त्यांनी फक्त डॉक्टरांचं घर सील करून ठेवलं आहे. डॉक्टरांच्या जीवाला धोका आहे असं पोलिसांना वाटतंय? नाही, माहिती नाही आम्हाला. ते याबद्दल कोणाला काही सांगतच नाही आहेत. ठीक आहे, आम्ही निघतो. पाणिनी पटवर्धन म्हणाला. दोघांनी डहाणूकर नवरा बायकोशी हस्तांदोलन केलं आणि त्यांचा निरोप घेतला. या दुसऱ्या मुलीची काय भानगड आहे? बाहेर आल्यावर सौम्यानं पाणिनीला विचारलं. डहाणूकर नवरा बायको सोडून तिच्याबद्दल कोणालाच माहिती नाही आहे आणि आता आपल्या दोघांना माहिती आहे. तू जी टिप्पणी घेतलीस आमच्या संवादाची, त्यातून हे सिद्ध होईलच की ही दुसऱ्या बाईची भानगड त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे असं मी त्याला सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही सविस्तर लिहून घेतलेली आहे आणि त्याच्यात तुम्ही दिलेला सल्ला तर जास्तच व्यवस्थित लिहून घेतला आहे. सौम्या म्हणाली. पाणिनी समाधानानं हसला. चल आता आपण त्या घरगड्याला भेटूया. थोड्याच वेळात पुरीच्या दारावरची बेल सौम्यानं वाजवली. काही क्षणात दार उघडलं गेलं. एक माणूस दारात उभा होता. पाणिनी काही बोलायच्या आधीच त्यांनीच पाणिनीला विचारलं. नमस्कार, कसे आहेत डॉक्टर बंब? नाही, मला काही माहिती नाही. पाणिनी म्हणाला. त्या माणसाच्या चेहऱ्यावर एकदम निराशा पसरली. काल काय घडलं त्याची चौकशी तुम्ही करताय का? तो म्हणाला. डहाणूकरांच्या घरी तुम्हाला जाताना मी पाहिलं मागाशी. बरोबर आहे तुझं. डॉक्टर बंब आणि माझी भेट नाही झालेली आणि त्यांच्या सध्याच्या स्थितीविषयी मला माहिती नाही आहे. आम्हाला कळलेल्या बातमीनुसार ते अजूनही बेशुद्धच आहेत. मग या ना, आत या. काय पाहिजे तुम्हाला? जरा चौकशी करायची होती. त्याला आत येण्यासाठी जागा करून द्यायला पुरी थोडा बाजूला सरकला. ते आत आल्यावर दार आपोआप बंद झालं. माफ करा, तुम्हाला स्वयंपाकघरातून प्रवेश करायला लागणार आहे. म्हणजे आमच्या घराची रचनाच तशी आहे. म्हणजे डॉक्टरांनी हे बांधलं आहे तेच मुळे अशा पद्धतीनं. माझं आडनाव पटवर्धन आहे, पाणिनी म्हणाला. बोलता बोलता ते स्वयंपाकघरातून हॉलमध्ये आले. हॉल आणि बेडरूम अशी एकत्र खोली होती. पटवर्धन असं आडनाव सांगितल्यावर त्या घरगड्याच्या मनावर कुठलाच परिणाम झाला नाही. मला तुम्ही दीनानाथ किंवा दीना म्हणालात तरी चालेल. बरेच जण मला दीनाच म्हणतात. बसा ना, बसा मिसेस पटवर्धन, दोघेही बसा. पाणिनीने आपली मान हलवली आणि म्हणाला. ही माझी सेक्रेटरी आहे. माफ करा, मला माझा गैरसमज झाला. बोला ना, बोला. काय हवं आहे तुम्हाला? काय घडलं नेमकं? पाणिनीने विचारलं. दिनापुरीनं थकल्यासारखा उसासा टाकला. खूप जणांना आणि खूप वेळा सांगून झालं आहे, पण ठीक आहे. तुम्ही पहिल्यांदाच आलाय, तुम्हाला सांगतो. मी बाथरूममध्ये आंघोळ करत होतो आणि संध्याकाळपासून तुम्ही इथेच होतात का? त्याला मध्येच तोडत पाणिनीने प्रश्न केला. संध्याकाळपासून? नाही, मी डॉक्टरांच्या बरोबर होतो. ते खूप उशिरापर्यंत काम करतात बरेच वेळा. मग तुला कामाचे असे ठराविक तास नसतात का? जोपर्यंत डॉक्टर काम करतात तोपर्यंत मलाही काम करावं लागतं. त्यांचं काम झालं की तेच मला सांगतात घरी जा. कधी गरज लागली तर ते मागच्या दारातून पुन्हा मला बोलवून घेतात. रात्री उशिरा डॉक्टरांनी 2 जणांना अपॉइंटमेंट दिल्या होत्या. मला माहिती नव्हतं, पण त्यांनी तसं मला सांगितलं होतं. पोलिसांनी त्यांचं अपॉइंटमेंट लिहिलेलं रजिस्टर घेतलं आहे ताब्यात. त्यांचं म्हणणं आहे 2 जणांची नावं होती, धुरी आणि पांडव. या दोघांच्या नावावरनं मला काही अर्थबोध झाला नाही. म्हणजे कधी ऐकली नव्हती हे नावं. त्यातल्या त्यात पांडव हे नाव आधी कधीतरी ऐकल्यासारखं वाटत होतं, पण धुरी हे नाव पहिल्यांदा ऐकलं. काल रात्रीपासून त्यांना जी काळजी सतावत होती ती दूर झाली आहे असं मला वाटतं. आणि मग त्यांनी मला घरी जायला सांगितलं. किती वाजले होते तेव्हा? मला वाटतं रात्री 11:30 वाजलेले असावेत. आणि तू तेव्हा आंघोळ करत होता? मी रोज रात्री झोपताना आंघोळ करतो, पण अगदी लगेच केली नाही. घरी आल्यावर मी जरा थोडीफार आवराआवरी केली. झोपायची तयारी करण्याच्या दृष्टीनं अंथरूण तयार केलं, कारण सकाळी घाईघाईत जाताना अंथरूण तसंच अर्धवट राहिलं होतं ना. सकाळी का घाई झाली होती? डॉक्टरांना काहीतरी हवं होतं म्हणून त्यांनी मला बोलवलं.
म्हणजे ते त्यांच्या मागच्या दारानं बाहेर आले, मला ओरडून हाक मारली. त्यांचा असा स्वभाव होता की काहीही लागलं की ते मला जोरदार हाका मारायचे. म्हणजे मी उठलो होतो तेव्हा, नाश्ताही झाला होता, पण आवरून काही झालेलं नव्हतं. ते मी रात्री घरी आल्यावर आधी आवरलं, मग गेलो आंघोळीला. अच्छा, मग पुढे काय झालं? नाही, मला कसला तरी वेगळाच आवाज आला. आधी कसलाय ते कळलं नाही, नंतर मला जाणवलं की तो बाईच्या किंचाळण्याचा आवाज होता. मी नळ बंद केला आणि खिडकीपाशी गेलो, तसाच ओले त्यानं. मागचा दरवाजा जोरात बंद केलेला दृष्टीला पडला. मला बोलवण्यासाठी डॉक्टरांनी तो उघडला होता. कोणीतरी त्यांना धक्का देऊन आत ढकललेलं होतं. कदाचित त्यांना बंदुकीचा धाक दाखवला असावा. मला तो दरवाजा बंद होताना फक्त दिसला. तो ॲटोमॅटिक बंद होणारा दरवाजा आहे. माझ्याही घराचा दरवाजा तसा आपोआप बंद होतो. मी पटकन टॉवेल गुंडाळला, तसाच बाहेर पडलो. कोणी बाहेर येताना दिसलं का तुला? नाही, मला नाही वाटत कोणी माणूस बाहेर आला असेल. मला वाटतं डॉक्टरांनी मागचा दरवाजा उघडला मला बोलवायला. कोणीतरी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना ढकलला असेल आतमध्ये. म्हणजे हा माझा अंदाज आहे. डॉक्टरांनी तुला हाक मारली, पण पाण्याच्या आवाजामुळे तुला ती ऐकू आली नाही, असं असू शकतं? नाही, शक्यच नाही. मला नाही वाटत तसं. कारण जेव्हा डॉक्टर बोलवतात तेव्हा ते खूप जोरात हाक मारतात. मला ती ऐकू आलीच असती. मी जो आवाज ऐकला तो आवाज बाईच्या किंचाळण्याचा होता आणि ती बाई नक्की डॉक्टरांच्या घरातच होती. हे तू कशावरनं म्हणतोस? म्हणजे दारातच उभं राहून ती बाई किंचाळली नसेल कशावरनं? म्हणजे ती मागच्या दारानं आत गेली असेल, तू खिडकीपर्यंत पोहोचेपर्यंत. दीनानं जरा विचार केला. तुम्ही म्हणताय तसं झालं असू शकेल. मला त्या दाराचं थोडं आश्चर्य वाटत होतं. जर ते डॉक्टरांनी उघडलं असतं, ते जोरात ओरडले असते आणि मला ऐकू आलं असतं. ठीक आहे, टॉवेल गुंडाळून तू बाहेर आलास, पुढे काय झालं? श्रोते हो, पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी उद्या भेटूयात आपण दीपक रेगे कथाकथन चॅनलवर किंकाळी या कादंबरीच्या 3ऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार.